आज मी तुम्हाला कच्च्या केळाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी ही 3 केळं घेतलेली आहेत। ही कच्ची आहेत आणि ह्यांना काय करायचं, साल काढून घ्यायचे आपल्याला आणि मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचे। बारक्या खिसणीने खिसायचं नाही, अशा मोठ्या खिसणीने मी खिसून घेणार आहे। खिसून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने। त्याच्यामध्ये टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, त्यात टाकायचे थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, त्यात टाकायचे आपल्याला धने छोटा अर्धा चमचा असे दरदरे केलेले, एकदम थोडंसं हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर छोटा अर्धा चमचा टाकायचे चाट मसाला, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे काय करायचे माहिती का, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीत बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडं सुद्धा मी पाणी वापरलेलं नाहीये। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आता हे कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत बघा पीठ होतं, थोडंसं तुमच्या हाताला चिकट चिकट लागल। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात असं आपण सोडून घ्यायचे। गॅस आहे मीडियम, फेस बघा कमी झालेला आहे। आता आपण हलवून घेऊया। तर ह्याच्यामध्ये बघा मिरच्या टाकणार आहे। गॅस आपला मीडियमच आहे आणि ह्यांना सुद्धा आपण ह्याच्यावर थोडंसं फ्राय करून घेऊया। मस्त बघा मिरच्या सुद्धा आपल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। काढायला मी तुम्हाला हमेशा दाखवते, खाली प्लेट घेते आणि अशी चाळण घेते बघा, म्हणजे एक्स्ट्रा जर काय तेल बिल वगैरे राहिलं असेल का नाही तर असं होतं। आता हे तुम्हाला एक तोडून पण दाखवते, एकदम कडक वरून आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार। आपण सोड्याचा वापर नाही काय नाही,